हॅलो नमस्कार मंडळी, चव गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील अंड्याचे कालवण. तर त्यासाठी लागणारे सामान घेतले आपण वाटण्यासाठी. भाजलेलं टोमॅटो आहे, 2 कांदे आहेत भाजलेले, इकडं लसूण आहे, खोबरं आहे भाजलेलं, अद्रक आहे, कोथिंबीर आहे, आणि इकडं अंडे उकडून सोलून घेतलेले आहेत आणि अंड्यांना छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत, जेणेकरून मसाला अंड्याच्या आतमध्ये गेला पाहिजे. सगळ्या अंड्यांना कट मारून घेतलेले आहेत. तर आता आपण हे वाटण तयार करूयात. बघा, काळ्या मसाल्यातील वाटण तयार झालेले आहे. आता आपण गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकूयात. तर 2-2.5 चम्मच मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम तेल झाल्यानंतर जिरे टाकले आहे. गॅस कमी करूया आणि त्याच्यानंतर हळद टाकूया 1 चम्मच. हा एव्हरेस्ट सुहाना मसाला आहे. त्यानंतर घरगुती आपला 2 चम्मच मसाला तिखट, हे धना पावडर. आता हे आपण मिक्स करून घेऊयात सगळं, जेणेकरून मसाला करपणार नाही आहे. आता गॅस फास्ट केला तरी चालतोय. आता हे काळं वाटण आपण त्या मसाल्यामध्ये टाकूयात. बघा, आता हे मिक्स करायचं मस्तपैकी, छान एकत्र करून घ्यायचं. छान एकत्र करून झाल्यानंतर आपण त्यात मीठ टाकूया चवीनुसार. मी 2 चम्मच घेतला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखटानुसार घेऊ शकता. तर आता ते मिक्स करूया छान एकत्र जीव, आणि गॅस स्लो मीडियमला करूयात आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. आता झाकण ठेवून 5 मिनटं वेट करायचं. तर बघा, मसाला एकदम ग्रेव्ही तयार झालेली आहे. तेल वरती आलेले, तेल सुटलं म्हणजेच ग्रेव्ही छान शिजलेली आहे. तर आता छान मिक्स करून आता आपण त्यात अंडे टाकूयात. आता हे सगळं परत मिक्स करूयात, म्हणजे मसाला अंड्यामध्ये जाईल आतमध्ये आणि टेस्ट अजून छान येईल. छान एकत्र झालेले. दोन मिनिटं झाकण ठेवून परत काढूया आणि छान एकत्र झालं की त्यात आपण पाणी ॲड करूयात. तर तुम्हाला जेवढं पाणी रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. आता गॅस फास्ट करूया आणि कालवण शिजून घेऊयात. काळ्या मसाल्यातील अंड्याचे कालवण तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की अंड्याचे कालवण कसं होते, टेस्ट कशी आहे. तर अंड्याचं कालवण मस्तपैकी शिजलेले. आता गॅस कमी करून 5 मिनटं ठेवूयात आणि मस्तपैकी कालवण रेडी झालेले. हे बघू शकता तुम्ही, थिकनेस कसा आलेला आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तरी बघा एकदम मस्त लालसरत तरी आलेली आहे. हे काळ्या वाटणातील रस्सा एकदम छान टेस्ट झालेली आहे. तुम्ही टेस्ट करून मला सांगालच. आता वरून आपण कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर गरजेचीच आहे. छान. आता गॅस बंद केला तरी चालेल. कालवण आपलं रेडी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने गरम गरम भाकरी आणि अंड्याचं कालवण घेऊन मस्तपैकी जेवायला बसा आणि कसं